Hello, 11th Commerce, Organization of Commerce and Management students. Last few lectures we have started a chapter number 2, Trade. चॅप्टर 2 ट्रेड व्यापार हे आपण सुरू केलेला होतं. यामध्ये इंट्रोडक्शन पाहिलं आपण, मीनिंग पाहिली ट्रेडची. ट्रेड मीन्स प्रोसेस ऑफ एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्विसेस. देन सेकंड नंबर पॉईंट्स, टाइप्स ऑफ ट्रेड. ट्रेड व्यापाराचे प्रकार. 2 टाइप्स ऑफ ट्रेड. फर्स्ट वन इज इंटरनल ट्रेड, सेकंड वन इज एक्सटर्नल ट्रेड. देन internal trades, when the buyers and sellers both are from the same country, it is known as internal trade. अंतर्गत व्यापार ज्याला म्हणता येईल. बायर आणि सेलर हे एकाच देशामध्ये जे व्यापार करतात त्यालाच इंटरनल ट्रेड असं म्हणण्यात येतं, त्यालाच अंतर्गत व्यापार असं म्हणण्यात. किंवा ट्रेड बिटवीन 2 स्टेट्स और सिटीज ऑफ सेम कंट्री इज ऑल्सो कन्सिडर ॲज इंटरनल ट्रेड. 2 स्टेट्स 2 राज्यातील और किंवा सिटीज किंवा शहरातील, एकाच देशातील 2 शहरामध्ये किंवा स्टेटमध्ये होणाऱ्या व्यापारास इंटरनल ट्रेड असंही म्हणतात, ज्यालाच अंतर्गत व्यापार असंही म्हणतात. त्यानंतर आपण चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन पाहिलं, म्हणजेच वितरण म्हणजेच वाटण्यासाठीचं, वाटप करण्यासंदर्भातीलच एक चॅनल पाहिलं. त्यामध्ये प्रोड्युसर, मॅन्युफॅक्चरर म्हणजेच उत्पादकाकडनं जो प्रोड्यूस करणारा आहे गुड्स त्याच्याकडनं होलसेलरकडे तो गुड्स जातो म्हणजेच घाऊक व्यापाऱ्याकडे, आणि होलसेलरकडनं मग रिटेलरकडे म्हणजेच किरकोळ व्यापाऱ्याकडे जातो, आणि त्यानंतर कन्झ्युमरपर्यंत म्हणजे ग्राहकापर्यंत पोहोचतो. त्यानंतर आपण टाइप्स ऑफ इंटरनल ट्रेड. इंटरनल ट्रेडचे प्रकार पाहिले. देअर आर 2 टाइप्स ऑफ इंटरनल ट्रेड. फर्स्ट वन इज होलसेल ट्रेड अँड रिटेल ट्रेड. इंटरनल ट्रेडचे 2 प्रकार आहेत. पहिला आहे घाऊक व्यापार म्हणजेच होलसेल ट्रेड. सेकंड आहे रिटेल ट्रेड मीन्स किरकोळ व्यापार. त्यानंतर होलसेल ट्रेड संदर्भातील डेफिनेशन आपण पाहिली होती. अकॉर्डिंग टू फिलिप कोटलर यांच्या मते डेफिनेशन होलसेलरची, wholesaling includes all activities involved in selling goods or services to those who buy for resale or for business use. जी व्यक्ती व्यवसायात गुड्सची रिसेल करते म्हणजे पुनर्विक्री करण्याच्या उद्देशाने गुड्सची खरेदी करत असते आणि यासाठी विविध प्रक्रियांचा समावेश करीत असते, त्यास होलसेल ट्रेड असं म्हणतात. त्यानंतर सेकंड नंबरची डेफिनेशन सांगण्यात आलेली होती. अकॉर्डिंग टू एव्हलेन थॉमस यांच्या मतानुसार, अ ट्रू होलसेलर is himself neither a manufacturer nor a retailer but act as link between the two. जी व्यक्ती खऱ्या अर्थाने होलसेलर नसते व रिटेलर पण नसते, परंतु या लिंक आहे, परंतु या दोघांमध्ये दुवा म्हणून कार्य करत असते, त्यास घाऊक व्यापारी म्हणजेच त्यास होलसेलर असे म्हणतात. आता या डेफिनेशनवरनं फीचर्स ऑफ होलसेलरची काही
व्याख्येवरनं काही वैशिष्ट्येच म्हणजेच फीचर्स ऑफ होलसेलर हे त्या ठिकाणी दर्शवण्यात आले आहेत. पहिला आहे त्यामधील डेफिनेशन ही संदर्भातील त्यावरनं काही फीचर्स आहेत. फर्स्ट फीचर्स आहे त्यावरतीचा होलसेलर परचेस गुड्स फ्रॉम द प्रोड्युसर इन अ लार्ज क्वांटिटी. लार्ज क्वांटिटी मोठ्या प्रमाणात घाऊक व्यापारी हा मोठ्या प्रमाणात प्रोड्युसरकडनं किंवा मॅन्युफॅक्चररकडनं जो वस्तू तयार करतो अशा उत्पादकाकडून खरेदी करत असतो. परचेस करणे, खरेदी करणे. गुड्स वस्तू. होलसेलर हा गुड्स म्हणजेच वस्तू खरेदी करतो, परंतु कोणाकडनं? प्रोड्युसरकडनं म्हणजेच मॅन्युफॅक्चररकडनं इन अ लार्ज क्वांटिटी मोठ्या प्रमाणात. घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणात उत्पादकांकडनं म्हणजेच प्रोड्युसरकडनं गुड्सची खरेदी करत असतात. सेकंड नंबरचा आहे फीचर्स होलसेलर हॅज टू टेक रिस्क इन द प्रोसेस ऑफ डिस्ट्रीब्युशन. रिस्क धोका घेणे, डिस्ट्रीब्युशन वाटप करणे, डिस्ट्रीब्यूट करणे आपण म्हणतो. आपण कित्येक वेळेस घेतलं त्यावरतीचं डिस्ट्रीब्युशन वाटणी करणे, वाटप करणे. वाटपाच्याच म्हणजे या डिस्ट्रीब्युशनच्या प्रोसेसमध्येच म्हणजेच प्रक्रियेमध्ये जो होलसेलर आहे तो सर्वात मोठी रिस्क म्हणजेच धोका पत्करत असतो. थर्ड नंबर आहे होलसेलर डील्स विथ वन ऑर फ्यू टाइप्स ऑफ गुड्स. होलसेलर हा डील म्हणजेच व्यवसाय करणे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काम करणे त्यावरतीचं. होलसेलर डील्स विथ वन ऑर फ्यू टाइप्स ऑफ गुड्स. एक किंवा एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या वस्तूंची डीलिंग हा होलसेलर करत असतो. त्यानंतर फोर्थ नंबर अ लार्ज अमाऊंट ऑफ कॅपिटल इज रिक्वायर्ड इन द बिझनेसेस. कॅपिटल भांडवल, लार्ज अमाऊंट मोठ्या रकमेची. तर या होलसेलर किंवा या होलसेलसाठी म्हणजेच या होलसेल ट्रेडसाठी म्हणजे या मोठ्या प्रमाणातील घाऊक व्यापारासाठी या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात लार्ज अमाऊंट मोठ्या रकमेची प्रमाणात भांडवलाची आवश्यकता आहे. त्यानंतर आहे फिफ्थ नंबर अ होलसेलर मेंटेन्स प्राइस स्टॅबिलिटी बाय बॅलेन्सिंग सप्लाय अँड डिमांड फॅक्टर. प्राइस स्टॅबिलिटी, प्राइस मीन्स किंमत, स्टॅबिलिटी समतोल राखणे, स्थिर राहणे. तर होलसेलर यासाठी होलसेलरला डिमांड मागणी, सप्लाय पुरवठा करणे. होलसेलरला या होलसेल व्यापारासाठी डिमांड आणि सप्लाय मागणी व पुरवठा यामधील एक प्राइस स्टॅबिलिटी म्हणजे यामधील समतोलाद्वारे किमतीवर नियंत्रण ठेवत असतो होलसेलर. त्यानंतर 6 नंबर टू मॅन्युफॅक्चरर कॅन गेट डायरेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट मार्केट थ्रू होलसेलर. मॅन्युफॅक्चररकडनं लार्ज प्रमाणात होलसेलर गुड्स परचेस करत असतो. त्यामुळे 6 नंबरच्या फीचर्समध्ये ज्या मॅन्युफॅक्चररकडनं तो गुड्स परचेस करतोय त्याला तो होलसेलर काय करतो? इन्फॉर्मेशन देतो म्हणजेच माहिती देतो. कशा संदर्भातील?
अबाउट मार्केट थ्रू होलसेलर्स. म्हणजेच मॅन्युफॅक्चरला त्याला मार्केटची म्हणजे बाजारपेठेची माहिती घाऊक म्हणजेच या होलसेलरकडनं मिळत असते. त्यानंतर 7 नंबर, अ होलसेलर सेल्स द गुड्स टू द रिटेलर ॲज पर देअर रिक्वायरमेंट्स. जो होलसेलर आहे तो सेल द गुड्स म्हणजेच सेल मीन्स वस्तूंची, गुड्स मीन्स वस्तूंची विक्री कोणाला करतो तर घाऊक म्हणजेच होलसेलर हा वस्तूंची विक्री रिटेलरला, किरकोळ व्यापाऱ्याला ॲज पर रिक्वायरमेंट्स त्यांच्या आवश्यकतेनुसार वस्तूची विक्री करत असतो. त्यानंतर लास्ट 8 नंबर फीचर्स, अ होलसेलर परफॉर्म्स द मार्केटिंग फंक्शन्स लाईक असेंबलिंग, वेअरहाऊसिंग, ट्रान्सपोर्टिंग, ग्रेडिंग, पॅकिंग, ॲडव्हर्टायझिंग अँड फायनान्सिंग. होलसेलरला मार्केटिंगचे वेगवेगळी कार्य करावी लागत असतात. जसे की लाईक असेंब्लिंग वस्तू जमा करणे, वेअरहाऊसिंग म्हणजेच गोडाऊनात माल साठविणे, त्याचबरोबर ट्रान्सपोर्टिंग वाहतूक करणे, ग्रेडिंग प्रमाणीकरण, मोजमाप व्यवस्थित ग्रेडिंग करणे, त्यानंतर पॅकिंग करणे त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग जाहिरात करणे आणि त्याचबरोबर फायनान्सिंग आर्थिक मदतसुद्धा करणे. तर यावरून या होलसेलरचे आपण फीचर्स पाहिले. त्यानंतर होलसेलर सर्विस सेवा कशा पद्धतीने कोणाकोणाला देत असतो हा आपल्याला पुढे पाहायचं आहे नेक्स्ट पॉईंटमध्ये. सर्विसेस ऑफ होलसेलर. सर्विसेस सेवा देणे. होलसेलर हा होलसेलरकडनं दिल्या जाणाऱ्या सेवा हे आपण पाहूयात पुढे. तो सर्विस कशा पद्धतीनं त्या मॅन्युफॅक्चररला आणि रिटेलरला कशा पद्धतीने तो देतो असतो. द होलसेलर प्रोव्हाइड्स व्हॅल्युएबल सर्विसेस टू मॅन्युफॅक्चरर्स अँड अ रिटेलर्स. जो होलसेलर आहे तो मॅन्युफॅक्चररला आणि रिटेलरला म्हणजेच छोट्या किरकोळ व्यापाऱ्यांना काही सेवा पुरवित असतो. त्या पुढीलप्रमाणे. आता पहिली सर्विस तो देतो. ए नंबर, सर्विसेस टू मॅन्युफॅक्चरर किंवा प्रोड्युसर. म्हणजे जो गुड्स वस्तू क्रिएट करणार आहे त्याला आपण मॅन्युफॅक्चर किंवा प्रोड्युसर म्हणतो. या प्रोड्युसरला देण्यात जाणाऱ्या सेवा होलसेलरकडून कोणत्या आहेत हे पाहूया. फर्स्ट आहे लार्ज परचेस. सर्विस देतो याचा अर्थ तो मॅन्युफॅक्चरकडनं काय करतो आहे, गुड्स इन लार्ज क्वांटिटीमध्ये परचेस करतो आहे. मोठ्या प्रमाणात काम तो खरेदी करत असतो. लार्ज परचेस. लार्ज मीन्स मोठ्या प्रमाणात, परचेस मीन्स खरेदी करणे. तर फर्स्ट नंबरचा आहे मोठ्या प्रमाणात खरेदी. आता यामध्ये अ होलसेलर परचेस a large quantity of goods from the manufacturer and sell it to retailers by collecting order from retailer. जो होलसेलर आहे तो प्रोड्युसरकडनं किंवा मॅन्युफॅक्चररकडनं गुड्स मोठ्या प्रमाणात खरेदी करतो आणि सेल मीन्स विक्री करणे, सेल इट टू रिटेलर्स. आणि तो विक्री कोणाला करतो, रिटेलरला विक्री करत असतो. बाय कलेक्टिंग ऑर्डर फ्रॉम द रिटेलर्स. जी रिटेलर्सची, किरकोळ व्यापाराची जशी ऑर्डर असेल म्हणजे जसा आदेश असेल
त्या पद्धतीनं त्यांच्याकडनं तो गोळा करत असतो. हा झाला फर्स्ट नंबर. त्यानंतर सेकंड नंबर आहे स्टोरेज. स्टोरेज साठवणूक, साठवून ठेवणे ज्याला असं आपण म्हणतो, साठवणूक. तर स्टोरेज सेकंड नंबर. अ होलसेलर हॅज his own storage facility which he uses to fill the time gap between production and consumption of goods. होलसेलर कडे गुड्स स्टोरेज करण्याची म्हणजे साठवणुकीची सोय असते आणि यामुळे काय होतं, जो प्रोडक्शन आहे, जी वस्तूचं निर्मिती आहे आणि अँड कन्झम्शन ऑफ गुड्स, त्यामुळे काय होतं, प्रोडक्शन ते गुड्स कन्झम्शन म्हणजेच पाठवण्यापर्यंत लागणारा जो कोणताही टाईम आहे तो टाईम होलसेलरकडनं भरून काढतो. फिल द टाईम गॅप बिटवीन प्रोडक्शन अँड कन्झम्शन ऑफ गुड्स. होलसेलर हा मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्याच्याकडे स्टॉक करायला काय असते, जागा असते, ओन स्टोरेज असतं. त्यामुळे जो वस्तू मॅन्युफॅक्चरकडनं प्रोडक्शन होऊन जी कंझ्युमरपर्यंत भेटली जाते, तो होलसेलर हा स्टॉक करून ठेवले असल्यामुळे जो कोणताही मॅन्युफॅक्चरकडनं जो मॅन्युफॅक्चरिंग होतो म्हणजे वस्तू तयार होते ती ग्राहकापर्यंत पोहोचवेपर्यंत तो हा साठवणूक करून ठेवतो आणि या साठवणूक केल्यामुळे स्टोरेजची फॅसिलिटी त्याच्याकडे असल्यामुळे त्यामुळे जो कोणताही प्रोड्युसर ते जे कन्झम्शन ऑफ गुड्स म्हणजे जे ग्राहकापर्यंत भेटणारी जी वस्तू आहे यासाठी जो लागणारा वेळ आहे तो होलसेलरमुळे भरून काढला जातो किंवा होलसेलर भरून काढतो. यानंतर पुढे आहेत वेगवेगळे सर्व्हिसेस त्या मॅन्युफॅक्चरिंग संदर्भातील देण्यात आले. 7 सर्व्हिसेस टू मॅन्युफॅक्चरर्स आहेत, म्हणजेच मॅन्युफॅक्चरला दिल्या जाणाऱ्या सेवा या आपण पुढे नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्युएशन करूया. थँक्यू स्टुडंट्स, थँक्यू एव्हरीवन.